नमस्कार, मी सर्जेराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। तर आताची सर्वात मोठी बातमी काही नाही, व्यवस्थित सगळं होईल। निश्चितपणानं तिन्ही आमचे मोठे पक्ष जे आहेत ते नेते वरिष्ठ आमचे सगळे एकत्रित बसून याच्यावरती निर्णय घेत आहेत आणि निश्चितपणानं 5 तारखेला शपथविधी तिन्ही पक्ष एकत्रित होऊन झालेला आपल्याला पाहायला मिळेल। संजय राऊत ज्यावेळी महाविकास आघाडीत गेले त्यावेळी दिल्लीच्या आदेशाचीच वाट बघत बसलेले होते। वर्ण फतवा काय येतोय सोनिया गांधीपाशी जाऊन लोटांगण घालून ते आलेले होते तिथून। त्यामुळे मला वाटतं की आपण पहिल्यांदा नेतृत्व हिंदुस्थानातलं स्वीकारलं तर का महाविकास आघाडीचं दिल्लीचं निदान आदरणीय नरेंद्र मोदी जी असतील नाही तर आदरणीय अमित शाह जी असतील हे हिंदुस्थानातले तर आहेत, ह्या मातीतले तर लोक आहेत। तुम्हाला इटलीपर्यंत जावं लागलं, त्यामुळे त्याला बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी फार दुर्लक्षित व्यक्तिमत्व आहे। ते उद्या आता EVM वर बोलायला लागले, उद्या म्हणतील MPC UPCच्या परीक्षा बी बरोबर होत नाहीत, त्या बी गावातल्या ग्रामपंचायतमध्ये घेतल्या पाहिजेत असं म्हणायला लागतील। मला वाटतं पराभव झाल्यानंतर तो स्वीकारला पाहिजे, कारण EVM मुळे जर हे झालं असेल तर मुस्लिम बहुल वस्ती जिथं होती तिथं EVM बरोबर कसं चाललं, तिथं का महायुतीला मतं मिळाली नाहीत, त्या EVMला कळलं का आता ही मुस्लिम वस्ती आली हे बरोबर चाललं पाहिजे। त्यामुळं ह्या लाडकी बहीण आणि शेतकरी शेतमजूर या सगळ्या वर्गांनी खऱ्या अर्थाने एकत्रित येऊन आणि मायनॉरिटीनं OBC हा एकसंघ राहिला त्याचा हा विजय आहे। आता 5 वर्ष प्रत्येकाला काम तर पाहिजे राजकारणामध्ये। मला वाटतं या सगळ्यांनी शेतीच्या प्रश्नावर लक्ष घालावं, शेतीच्या प्रश्नावर लढे उभा करावे, चांगली धोरणं सरकारकडून निर्माण करून घ्यावी। या अशा बास्कळ राजकारणाकडे ना शेतकऱ्याचं भलं ना कष्ट करणाऱ्याचं भलं।